मागील 20 वर्षापासून काम करत असताना याच दरम्यान नेमका कोविडसारखी महासाथ आपल्या सगळ्यांनाच ग्रासून गेली आणि त्या काळात अतिशय मन हेलावणारे अनेक अनुभव आले. अनेक कुटुंबातले कर्ते पुरुष जाताना आम्ही बघितलं. एक अनुभव कायम लक्षात राहून गेला. एक कुटुंब त्याच्यातला कर्ता मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर अशी शक्यता होती की त्याला कदाचित व्हेंटिलेटर लागू शकतं. परंतु तोपर्यंत तो ऑक्सिजनवर मेंटेन करत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांना देखील कोविड ने त्यांना ग्रासलं आणि त्यांना जेव्हा हॉस्पिटलला आणलं त्यावेळी त्यांना देखील तशीच शक्यता होती की त्यांना व्हेंटिलेटर लागू शकतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यावेळी हॉस्पिटल फुल होते. एकच व्हेंटिलेटर असं अवेलेबल होतं की जर गरज पडली तर ते त्यांच्या मुलांना द्यावं लागू शकतं. त्यावेळी काय म्हणता येईल की माझ्या दुर्दैवाने तो संवाद साधण्याची किंवा ती गोष्ट सांगण्याची त्या मुलाच्या आईला आणि त्या माणसाच्या पत्नीला ती गोष्ट सांगण्याची वेळ माझ्यावर आली आणि मी त्यांना सांगत होतो की जर आपल्याला मुलाला जर लागलं आणि तर आपल्याला काकांना जर ॲडमिट करून घेतलं आणि काकांना जर व्हेंटिलेटर लागलं तर मुलाला लावता येणार नाही. त्यावेळी त्या माऊलीने आजवरच्या सोबतीचा विचार न करता तिच्या भविष्याला निवडलं आणि तिने सांगितलं की ठीक आहे, मी माझ्या मिस्टरांना दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाते, पण मुलाला जर व्हेंटिलेटर लागलं तर तेवढं तुम्ही करा. आणि त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या काकांना ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ते काका वारले. हा प्रसंग खूप वेदनादायी, खूप हेलावून टाकणारा होता. कोविड हा असा काळ होता की जो डॉक्टर म्हणून आम्हाला अंतर्बाह्य बदलत होता. त्याच्यात ह्या प्रसंगाने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. आम्ही त्याच्यानंतर एक हॉस्पिटलमध्ये मीटिंग घेऊन आम्ही ठरवलं की असा प्रसंग पुन्हा यायला नको. अजून आपण साधनसामुग्रीने सज्ज झालं पाहिजे की जेणेकरून जे रुग्ण किमान आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यांना तरी आपण व्यवस्थित पद्धतीने ट्रीट करू. आणि सांगताना खरं तर अभिमान वाटतो की लोकमान्य मल्टीस्पेशालिटी अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल म्हणून आम्ही त्या काळात साधारण 1500 रुग्णांना इथे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली आणि नाशिकमध्ये सगळ्यात कमी डेथ रेशो आमच्या हॉस्पिटलला होता. हे त्यानंतर जे काही आम्ही बदल केले